कांद्याची आवक घटली, कांद्यानं गाठली 50शी, कांदा काढणार डोळ्यातून पाणी। यंदा उन्हाळी कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत उत्पादनावर विपरीत परिणाम झाला। त्यामुळे भविष्यात अधिक भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवला। मात्र अनेक महिने भाव स्थिर राहिल्यानं शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली। पण खराब हवेमुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीस काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही। मात्र आता कांद्याचा भाव 4000 पार गेलाय। या भाववाढीचा फायदा मात्र व्यापारी विक्रेतेच उकळत आहेत। कांदा बाजारात कमी प्रमाणात शिल्लक असल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये फार मोठी तफावत निर्माण झाली आहे। 3000 पासून तर कमीत कमी 4000 पर्यंत कांद्याचे भाव झालेले आहेत आणि कांद्याची जर मागणी देशावर झाली तर हे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे। स्टॉक हा फार लिमिटेड राहिलेला आहे, त्याच्यामुळे अरायवल मार्केटमध्ये कमी येऊन राहिली आहे आणि शेतकऱ्यांना वाटतं की आज जो चांगला टिकलेला कांदा आहे त्यांना अधिक दर मिळतील म्हणून ते लवकर मार्केटला आणून नाही राहिले। आधीच उत्पादन कमी आणि त्यात देशभरासह मलेशिया, कोलंबोतून मागणी वाढली आहे, तर तिकडे दक्षिण भारतात जोरदार पावसामुळे बाजारात नवा कांदा आला नाही। त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। अतिशय कमी पीक आल्यामुळे आणि खराब हवामानामुळे खराब जास्त झाल्यामुळे पिकाची नासाडी झाली। मागणीपेक्षा पुरवठा अतिशय कमी असल्यामुळे कांद्याचे भाव वाढत आहे। भविष्यातही कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। कांद्याचे भाव डिसेंबरपर्यंत असेच चढे राहणार आहेत। केंद्रानं कांद्याचे भाव स्थिर राहावे यासाठी राबवलेली योजना पूर्णतः फसली आहे। त्यामुळे राज्यातल्या जनतेला सक्तीचा चातुर्मास पाळावा लागणार अशी चिन्ह आहेत। येवल्याहून चेतन कोळससह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।